या आपण परमेश्वराचे प्रेम या उपदेश शीर्षकांतर्गत परमेश्वराच्या वचनाचा अभ्यास करूया. फार पूर्वी तेथे एक सश्याचे कुटुंब राहत होते. सश्याचे पिल्लू इतके मोठे झाले की ते सहज बोलू शकत होते. तसेच ते खूप गोंडस दिसत होते. एके दिवशी सश्याचे पिता आणि सश्याचे पिल्लू शेतात फिरत असताना सश्याचे पिल्लू आपल्या पिताशी बोलले. पिता, तुम्ही माझ्यावर खूप प्रेम करता का? नक्कीच, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. मग तुम्ही माझ्यावर इतकं प्रेम करता का? आणि त्याने आपले हात पसरले. पिल्लू असल्यामुळे त्याने त्याचे हात कितीही पसरले तरी ते फार लांब पसरले नाहीत. म्हणून माझे तुझ्यावर यापेक्षा जास्त प्रेम आहे असे म्हणत पिताने त्याचे हात पसरले, जे खूप मोठे होते. पिल्ल्याला वाटले की ते त्याला जास्त प्रेम करतात. तथापि जेव्हा त्याने त्याच्या पित्याच्या हाताशी तुलना केली तेव्हा ते अर्ध्यापेक्षाही रुंद नव्हते. म्हणून असा विचार करत मी त्यांच्यावर जास्त प्रेम कसे दाखवू शकतो, ते इकडे तिकडे उड्या मारू लागला. माझे तुमच्यावर खूप प्रेम आहे असे म्हणत त्याने शक्य तितकी उंच उडी मारण्याचा प्रयत्न केला. पण लहान असल्यामुळे त्याला फार उंच उडी मारता आली नाही. त्याने विचारले, पिता, तुम्ही माझ्यावर किती प्रेम करता? सश्याचे पिता, माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे असे म्हणत इतक्या उंच उडी मारू लागला की त्याचे कान उंच फांद्यांना स्पर्श करू शकत होते. पिल्लाने कितीही प्रयत्न केला तरी तो त्याच्या पित्याच्या प्रेमाच्या मर्यादेपर्यंत कधीही पोचू शकला नाही. या छोट्या कथेद्वारे मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपण परमेश्वरावर कितीही प्रेम करत असलो तरी आपण परमेश्वराच्या प्रेमाचा अर्धा भाग देखील भरू शकत नाही. अगदी 1 किंवा 100वा भाग देखील भरू शकत नाही. मी ही कथा मुलांच्या पुस्तकात वाचली. संतान त्यांच्या मातापितावर किती प्रेम करत असले तरी त्यांचे प्रेम मर्यादित असते. परंतु मातापिताचे प्रेम कितीही नम्रपणे दाखवले गेले तरी ते नेहमीच महान असते. याचा अर्थ असा की तुम्ही त्यांच्या प्रेमाची उंची किंवा रुंदी याची तुलना करू शकत नाही. म्हणूनच परमेश्वराचे प्रेम योग्यरित्या समजून घेऊन आपण लवकरच सुवार्ता पूर्ण करू शकतो आणि परमेश्वराच्या कृपेच्या अधीन असलेल्या सर्व नियमांचे प्रामाणिकपणे पालन करू शकतो. हे शिकण्यासाठी काही वेळ घेऊया. या युगात जर कोणी परमेश्वराचे प्रेम योग्यरित्या समजून घेण्यास अपयशी ठरले आणि फक्त चर्चला गेले, प्रचार केला किंवा सुवार्तेच्या कार्यात सहभागी झाले तर ते जास्त काळ टिकू शकत नाहीत. दुसरीकडे जर आपण परमेश्वराचे प्रेम योग्यरित्या समजून घेतले तर आपण हे सुवार्तेचे कार्य 1000 वर्षापर्यंत देखील चालू ठेवू शकतो. अन्यथा ते केवळ आपल्या आनंदासाठी प्रचार करण्यात आलेली एक सुवार्ता बनून राहील. परमेश्वराला इच्छित असलेल्या खऱ्या सुवार्तेचा अर्थ न समजता आपण ते फक्त पूर्ण करू. मग आपल्याला थकवा जाणवेल, अडचणींना सामोरे जावे लागेल आणि दुःखांचा अनुभव येईल. म्हणून आपण बायबलच्या सर्व शिकवणीमधून सतत पिता आणि माताच्या प्रेमाचा शोध घेतला पाहिजे आणि आनंदाने आणि कृतज्ञतेने भरलेल्या अंतःकरणाने विश्वासूपणे सुवार्तेच्या मार्गावर विश्वासाने चालले पाहिजे. या आपण योहान अध्याय 3:16 वर जाऊन परमेश्वराच्या प्रेमाचा अभ्यास करूया.
या आपण अध्याय 3 वचन 16 पाहूया. देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. परमेश्वराच्या जगावर आणि जगातील त्यांच्या संतानावर खूप प्रेम आहे. आपल्याला पापांची क्षमा आणि तारण मिळावे म्हणून ते या पृथ्वीवर एकुलत्या एक पुत्राच्या रूपात आले नाही का? आणि त्यांनी त्यांच्या शरीराचे बलिदान केले आणि क्रुसावर त्यांचे मौल्यवान रक्त सांडले. अशा प्रकारे योहान अध्याय 3 मध्ये अशी शिकवण दिलेली आहे की परमेश्वर जगातील त्यांच्या संतानावर प्रेम करतात. यशया अध्याय 53 द्वारे परमेश्वरने त्यांच्या संतानावर कसे प्रेम केले याचे सविस्तर परीक्षण करूया. या आपण यशया अध्याय 53 वचन 1 वर एक दृष्टी टाकूया. यशया अध्याय 53 वचन 1. आम्ही ऐकलेल्या वार्तेवर कोणी विश्वास ठेवला आहे? परमेश्वराचा भुज कोणास प्रकट झाला आहे? कारण तो त्याच पुढे रोप्यासारखा, वृक्षभूमीतील अंकुरासारखा वाढला. त्याला रूप नव्हते, त्याला शोभा नव्हती. त्याच्याकडे पाहिले तर त्याजवळ मन बसेल असे त्याच्या ठायी सौंदर्य नव्हते. तुच्छ मानलेला, मनुष्याने टाकलेला, क्लेशांनी व्यापलेला व व्याधीशी परिचित असलेला असा तो पुरुष पाहून लोक तोंडे फिरवित व त्याला तुच्छ लेखित, आणि त्याला आम्ही मानले नाही. वचन 4. खरोखर आमचे व्याधी त्याने आपल्यावर घेतले, आमचे क्लेश त्याने वाहिले. तरी त्याला ताडण केलेले, देवाने त्याच्यावर प्रहार केलेले व त्याला पिडलेले असे आम्ही त्याला लेखले. खरे पाहिले असता तो आमच्या अपराधामुळे घायल झाला, आमच्या दुष्कर्मामुळे ठेचला गेला. आम्हाला शांती देणारी अशी शिक्षा त्याला झाली. त्याला बसलेल्या फटक्यांनी आम्हाला आरोग्य प्राप्त झाले. आम्ही सर्व मेंढराप्रमाणे भकून गेलो होतो, आम्ही प्रत्येकाने आपापला मार्ग धरला होता. अशा आम्हा सर्वांचे पाप परमेश्वरने त्याच्यावर लादले. त्याचे हलाहल केले तरी ते त्याने सोशिले, आपले तोंड सुद्धा उघडले नाही. वदन्यास नेत असलेल्या कोकऱ्याप्रमाणे, लोकर कातरण्यापुढे गप्प राहणाऱ्या मेंढराप्रमाणे तो गप्प राहिला, त्याने आपले तोंड उघडले नाही. त्याच्यावर जुलूम करून व खटला चालवून त्याला घेऊन गेले, जीवितांच्या भूमीतून त्याला काढून टाकले, आणि माझ्या लोकांच्या पातकामुळे त्याला ताडण करण्यात आले. असा त्या पिढीच्या लोकांपैकी कोणीतरी विचार केला काय? त्याची कबर दुर्जनांच्या कबरामध्ये नेमली, आणि तो मेल्यावर धनवंताची कबर त्याला प्राप्त झाली. तथापि त्याने काही अधर्म केला नव्हता, त्याच्या मुखात काही कपट नव्हते. त्याला ठेचावेसे परमेश्वराच्या मर्जीस आले, त्याने त्याला पिडिले. त्याच्या जीवांचे दोषार्पण झाल्यावर तो संतती पाहिल, तो दीर्घायू होईल, त्याच्या हातून परमेश्वराचा मनोरथ सफल होईल. त्याच्या जीवाच्या वेदना सरल्यावर तो त्यांचे फळ पाहून समाधान पावेल. तो माझा नीतिमान सेवक आपल्या ज्ञानाने बहुतांना निर्दोष ठरविल, त्याच्या अधर्माचा भार तो आपल्यावर घेईल. यामुळे मी त्याला थोरांबरोबर विभाग देईन, तो बलवानाबरोबर लूट वाटून घेईल. कारण आपला प्राण वाहू देऊन तो मृत्यू पावला, त्याने आपणास अपराध्यात गणू दिले. त्याने भूतांचे पाप आपल्यावर घेतले व अपराध्यांसाठी मध्यस्थी केली. येथे यशयाच्या भविष्यवाणीमध्ये परमेश्वर आपल्या अपराधांमुळे आणि आपल्या अधर्मामुळे घायल झाले या दृश्यांचे वर्णन केले आहे. यशयाच्या भविष्यवाणीद्वारे आपण पाहू शकतो की पिता परमेश्वर आणि माता परमेश्वर यांनी आपल्या संतानांची सर्व पापे स्वतःवर घेतली आणि त्यांच्यावरील ओझे उचलले. हे आपल्याला कधीही शिकवले नाही, परंतु या दृष्टिकोनातून परमेश्वराने
त्यांच्या संतानांना मार्गदर्शन करण्याचा आणि वाचवण्याचा प्रयत्न केला आहे. बायबल सांगते की त्यांनी आपले सर्व अधर्म स्वतःवर घेतले. बायबलमध्ये अनेक आज्ञा आहेत, पण सर्वात मोठी आज्ञा कोणती आहे? या आपण मत्ते अध्याय 22 वचन 35 वर जाऊया. अध्याय 22 वचन 35. आणि त्यातील एका शास्त्राने त्याची परीक्षा पाहण्याकरिता विचारले, गुरुजी, नियमशास्त्रातील कोणती आज्ञा मोठी आहे? तो त्याला म्हणाला, तू आपला देव परमेश्वर याच्यावर पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण जीवाने व पूर्ण मनाने प्रीती कर. हीच मोठी व पहिली आज्ञा आहे. परमेश्वराच्या प्रेमाच्या तुलनेत आपण कितीही हात पसरले तरी आपण त्यांच्या प्रेमाच्या रुंदीपर्यंत पोहोचू शकत नाही. परमेश्वराच्या प्रेमाच्या तुलनेत आपण कितीही उंच उडी मारली तरी आपण त्यांच्या प्रेमाच्या उंचीजवळ देखील जाऊ शकत नाही. हे त्रासदायक आहे किंवा हे कठीण आहे असे न म्हणता परमेश्वराने आपली सर्व पापे स्वतःवर घेतली. परमेश्वराने त्यांच्या संतानांना त्यांच्या पापापासून वाचवण्यासाठी सर्व काही ओतले. म्हणून मत्ते अध्याय 22 आपल्याला काय करण्यास सांगते? तू आपला देव परमेश्वराच्यावर पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण जीवाने व पूर्ण मनाने प्रीती कर. हीच मोठी व पहिली आज्ञा आहे. अर्थात या सर्वात मोठ्या आज्ञेत नवीन कराच्या वलांडणामध्ये त्यांच्या शरीराचा आणि रक्ताचा अर्थ देखील आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपण पिता आणि माताच्या प्रेमाला योग्यरित्या समजून घेऊन आपल्याला सुवार्तेचे पालन करण्याची आवश्यकता आहे, जेणेकरून आपण पूर्ण विश्वासाने कार्य करू शकू. मग आपण परमेश्वराच्या मार्गाचे पालन करू शकणार नाही का? जो इतरांद्वारे पाहण्यासाठी असलेल्या विश्वासाने नाही, पण परमेश्वर आणि माझ्यातील नाते म्हणून आहे. बायबल आपल्याला शिकवते, तू आपला देव परमेश्वर यावर प्रीती कर. हीच मोठी व पहिली आज्ञा आहे. परमेश्वरावर प्रेम कसे करावे हे जाणणारा विश्वास बाळगण्यास आपल्याला उद्युक्त करते. जेव्हा आपल्याला अगदी छोट्याशा अडचणींना सामोरे जावे लागते तेव्हा आपण म्हणतो हे कठीण आहे, कारण आपण आपल्या इच्छेप्रमाणे सर्व काही करू शकत नाही, म्हणून आपल्याला दडपल्यासारखे वाटते. असे विचार येणे हा मानवी स्वभाव आहे असे दिसते. तथापि परमेश्वराने आपल्यामुळे त्यांना जे सर्व इच्छित होते ते करण्यापासून स्वतःला रोखले आणि आपल्याला वाचवण्यासाठी आपले जीवन समर्पित केले. हे लक्षात घेऊन आपण फक्त क्रूसवर सांडलेल्या रक्ताच्या संदर्भात पिता आणि माताच्या असीम त्याग आणि प्रेमाला समजून घेऊ नये. आपण हे लक्षात घेतले पाहिजे की आज आपण अस्तित्वात आहोत आणि नवीन कराराचा जन्म त्याहूनही मोठ्या त्यागातून झाला आहे. आपण आपल्या पिता आणि मातावर पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण मनाने आणि पूर्ण आत्म्याने कितीही प्रेम केले तरी परमेश्वराचे प्रेम आपल्या परमेश्वरावरील प्रेमापेक्षा कितीतरी पटीने महान आहे. आपण हे कधीही विसरू नये. जेव्हा आपण आपल्या स्वर्गीय पितामाताच्या प्रेमाला समजतो तेव्हा आपल्याला आपली मूळ स्थिती पुन्हा मिळत नाही का? 1 कोरिन्थीकरास पत्र अध्याय 15 मध्ये शेवटच्या क्षणी काय घडेल असे म्हटले आहे, आपण सर्व एका क्षणात बदलून जाऊ. तो गौरवशाली दिवस लवकर यावा जेव्हा आपले नश्वर शरीर अमर शरीरामध्ये रूपांतरित होईल आणि परमेश्वराच्या प्रेमाची योग्यरित्या जाणीव केली पाहिजे, जे त्यातील सर्वात महत्त्वाचा घटक आहे. आपल्याला पिता आणि माताच्या मार्गावर चालण्याची परवानगी देण्यासाठी परमेश्वराने आपल्याला प्रचार करण्याचे मिशन दिले आहे, नाही का?
जगभरातील सर्व संत हे काम परिश्रमपूर्वक कार्य करत आहेत. जास्त अनुकूल वातावरण असो किंवा कमी अनुकूल वातावरण असो, प्रत्येकाची परिस्थिती वेगवेगळी असते. पण वैयक्तिकरित्या माझा विश्वास आहे की जे लोक जास्त आव्हानात्मक ठिकाणी सुवार्तेचा प्रचार करतात ते परमेश्वराच्या प्रेमाची अधिक तीव्रतेने जाणीव करू शकतात. अर्थातच अनुकूल वातावरणात सुवार्ता पार पाडणे चांगले आहे, परंतु जेव्हा आपण अधिक आव्हानात्मक परिस्थितीमध्ये सुवार्तेचे कार्य करतो तेव्हा आपण सुरुवातीच्या दिवसामध्ये पित्याचे बलिदान आणि माताच्या कष्टांना पूर्णपणे शिकू शकतो. म्हणून आजच्या उपदेशाचे शीर्षक परमेश्वराचे प्रेम आहे. कारण प्रथमच्या संतांनी परमेश्वराच्या प्रेमाला खोलवर समजले. म्हणून त्यांनी रोमन ॲम्फीथिएटरमध्ये जेव्हा पुष्कळ छळाला सामोरे जावे लागले तेव्हा शहीद होणे याला मोठा सन्मान समजले आणि ते सिंहाचे भक्ष्य झाले. या आपण प्रेषितांचे कृत्ये अध्याय 20 खोलूया. प्रेषितांचे कृत्ये अध्याय 20 वचन 22. पण आता पहा, मी अंतर्यामी बद्ध होऊन यरूशलेमेत जात आहे. तेथे मला काय काय होईल ते माहीत नाही. केवळ इतके कळते की बंधने व संकटे माझी वाट पाहत आहेत. याविषयी पवित्र आत्मा मला नगरोनगरी साक्ष देत आहे. मी तर आपल्या प्राणाची किंमत एवढी सुद्धा करीत नाही, ह्यासाठी की मी आपली धाव आणि देवाच्या कृपेची सुवार्ता निश्चित अर्थाने सांगण्याची जी सेवा मला प्रभू येशूपासून प्राप्त झाली आहे ती शेवटास न्यावी. जेव्हा प्रेषित पौलाला परमेश्वराचे प्रेम पूर्णपणे समजले तेव्हा तो अशा प्रकारचा विश्वास ठेवू शकला. अशा प्रकारे तो असे बोलू शकला जसे की सुवार्तेसाठी आपले जीवन देणे ही एक छोटी गोष्ट आहे. या आपण अध्याय 21 वर जाऊया. या आपण अध्याय 21 वचन 10 वर एक दृष्टी टाकूया. तेथे आम्ही पुष्कळ दिवस राहिलो असता अगब नावाचा कोणी एक संदेष्टा यहुदियातून खाली आला. त्याने आम्हाकडे येऊन व पौलाचा कमरबंद घेऊन आपले हातपाय बांधून म्हटले, पवित्र आत्मा असे म्हणतो की हा कमरबंद ज्या माणसाचा आहे त्याला यरूशलेमेत यहुदी लोक याप्रमाणे बांधून परराष्ट्रीयांच्या हाती देतील. हे ऐकून आम्ही व तिथल्या लोकांनीही तुम्ही यरूशलेमेस जाऊ नका अशी त्याला गळ घातली. तेव्हा पौलाने उत्तर दिले, तुम्ही रडून माझे मन खचविता हे काय? मी नुसता बंधनास पडण्यास नव्हे तर प्रभू येशूच्या नावासाठी यरूशलेमेत मरावयास देखील तयार आहे. प्रेषित पौलाची मानसिकता आणि प्रथमच्या संतांचा विश्वास या दोन्ही गोष्टींनी परमेश्वरावरील प्रचंड प्रेम दिसून येते. फक्त येशूवर विश्वास ठेवल्यामुळे त्यांना राष्ट्रीय स्तरावर विविध शिक्षांना सामोरे जावे लागले, ज्यामध्ये मानवी मेणबत्त्या म्हणून वापरले जाणे देखील समाविष्ट होते. तरीही त्यांनी अशा शिक्षेपासून वाचण्याचा प्रयत्न केला नाही. त्याऐवजी त्यांनी म्हटले, परमेश्वराचे प्रेम किती महान आहे. त्यांना ख्रिस्ताची उत्कट इच्छा आणि परमेश्वराच्या राज्याची आशा होती. त्यांचा विश्वास नेहमीच अशा शिकवणीवर केंद्रित होता जसे की तुम्ही तुमचा विश्वास कधीही गमावू नका, जरी कोणी तो तुमच्यापासून दूर करण्याचा प्रयत्न केला तरी, कारण सार्वकालिक स्वर्गाचे राज्य तुमचे होईल. त्यांची चेष्टा करण्यात आली, त्यांना फटके मारण्यात आले, त्यांना बेड्यांनी बांधण्यात आले आणि तुरुंगात टाकण्यात आले, दगडफेक करण्यात आली, त्यांचे 2 तुकडे करण्यात आले, त्यांना तलवारीने मारण्यात आले. ते गरिबी, दुःख आणि गैरवर्तनात जगले. अशी परिस्थिती आता आपल्यामध्ये घडण्याची शक्यता 100% कमी आहे. या युगामध्ये परमेश्वराने प्रथम चर्चने अनुभव घेतलेल्या छळांचे प्रमाण कमी केले आहे. अशा परिस्थितीतही त्यांचा विश्वास अखंड राहिला, कारण ते दररोज परमेश्वराच्या प्रेमाचे स्मरण करत होते.
म्हणून त्यांनी कितीही छळ आणि त्रास सहन केला तरी त्यांनी परमेश्वरावरील आपला विश्वास कधीही सोडला नाही. या आपण प्रथमच्या परिस्थितीवर एक दृष्टी टाकूया. या आपण रोमकरास पत्र अध्याय 8 वचन 35 वर एक दृष्टी टाकूया. रोमकरास पत्र अध्याय 8 वचन 35. ख्रिस्ताच्या प्रीतीपासून आपल्याला कोण विभक्त करेल? क्लेश, आपत्ती, छळणूक, उपासमार, नग्नता, संकट किंवा तलवार ही विभक्त करतील काय? शास्त्रात लिहिल्याप्रमाणे तुझ्यामुळे आमचा वध दिवसभर होत आहे. कापायाच्या मेंढरासारखे आम्हाला गणले आहे. उलट पक्षी ज्याने आपणावर प्रीती केली त्याच्या योगे या सर्व गोष्टीत आपण महाविजय ठरतो. कारण माझी खात्री आहे की मरण, जीवन, देवदूत, अधिपती, वर्तमान काळाच्या गोष्टी, भविष्यकाळाच्या गोष्टी, बले, उंची, खोली किंवा दुसरी कोणतीही सृष्टी वस्तू ख्रिस्त येशू आपला काय प्रभू याच्यामध्ये देवाची आपल्यावरील जी प्रीती आहे तिच्यापासून आपल्याला विभक्त करायला समर्थ होणार नाही. जगामध्ये असे काही नाही जे परमेश्वर आणि आपल्यामधील प्रेमाच्या बंधनाला तोडू शकते. जसे की प्रथमच्या सदस्यांना हे समजले होते, म्हणून ते विश्वासाच्या मार्गावर चालण्यास तयार होते, जे आरामदायक नव्हते. विश्वात किती तारे आहेत? शेकडो अब्जांच्या संकेत असलेल्या आकाशगंगेमध्येही पृथ्वी आणि सूर्यासारखे अनेक तारे आधीपासूनच आहेत. सुमारे 200 अब्ज तारे आहेत, ज्यामुळे पृथ्वी क्षुल्लक वाटते. तरीही स्वर्गीय पिता आणि स्वर्गीय माता आपल्यासाठी या पृथ्वीवर आले आहेत. फक्त ते आले आहेत ही गोष्ट आपल्याला कृतज्ञतेने भरून टाकते. प्रथम चर्चमधील संतांना याची जाणीव झाली की ख्रिस्ताच्या प्रेमापासून त्यांना काहीही वेगळे करू शकत नाही. मग ते कितीही मौल्यवान असले तरी त्यांना परमेश्वरावरील प्रेम आणि प्रेमाचा आत्मा योग्यरित्या समजला असल्याने त्यांना काय मिळाले? त्यांनी विश्वास संपादन केला. त्यांना आणखी काय मिळाले? त्यांना स्वर्गाच्या राज्याची आशा प्राप्त झाली. आपण परमेश्वरावर प्रेम केले पाहिजे. परमेश्वरावर प्रेम असल्याशिवाय आपला विश्वास वाढू शकत नाही आणि आशा निर्माण होऊ शकत नाही. अशा प्रकारे आपण परमेश्वरावर कसे प्रेम करावे? आपल्या संपूर्ण अंतःकरणाने, जीवाने, मनाने आणि सामर्थ्याने. येशूने म्हटले, ही पहिली आणि सर्वात मोठी आज्ञा आहे. जर आपल्यामध्ये परमेश्वराचे प्रेम अस्तित्वात नाही आणि आपल्याला समजले नाही तर आपण कधीही विश्वासाच्या या मार्गावर चालू शकत नाही. यहुदा इस्करियोताप्रमाणे आपण मार्गाच्या मध्ये विश्वासघात करू किंवा सुवार्तेचा मार्ग पूर्ण करण्यात अपयशी होऊन जगाकडे धावत जाऊ. आपण अशा मूर्ख विश्वासाच्या पाशात अडकणार. जरी परमेश्वर स्वर्गात शांततेच्या जीवनाचा आनंद घेऊ शकले असते, पण ते या पृथ्वीवर शरीरामध्ये आले. हे आपल्यासाठी दुःख सहन करण्याचा त्यांच्या दृढ निश्चयाचे प्रतीक आहे. लोकांकडून थट्टा केली जात असतानाही पिता आणि माताने शेवटपर्यंत आपले रक्षण करण्याचा निश्चय केला. प्रथमच्या संतांना समजले की त्यांचे अस्तित्व त्यांच्या पवित्र त्याग आणि प्रेमामुळे शक्य झाले आहे. अशा प्रकारे ते असा विश्वास ठेवू शकले ज्याच्या योग्य जग नव्हते. या युगामध्ये देखील आपल्याला परमेश्वराकडून शेमरोन आणि पृथ्वीच्या शेवटपर्यंत सुवार्तेचा प्रचार करण्याचे एक मोठे मिशन प्राप्त झाले आहे. जसे की आपण प्रेषितांचे कृत्ये पुस्तकात पाहिले की प्रेषित पौलाने परमेश्वराच्या मिशनच्या संपूर्ण पूर्णतेमध्ये आपले जीवन क्षुल्लक मानले. ख्रिस्ताच्या प्रीतीपासून आपल्याला कोण विभक्त करील?
प्रेषित पौलाने यावर भर दिला की या जगातील कोणतीही गोष्ट आपल्याला ख्रिस्ताच्या प्रेमापासून कधीही वेगळे करू शकत नाही. त्यांनी सांगितले की परमेश्वराच्या खोल प्रेमाचा त्याग करण्याचा सल्ला देणे किंवा त्याला काहीच नसल्यासारखे वागवणे किती अकल्पनीय आहे. या कारणास्तव प्रेषित आणि संदेष्टे प्रथमच्या सर्व संतांसह कोणत्याही सामाजिक असुविधांना घाबरले नाहीत. जर आपल्याला परमेश्वराचे प्रेम समजले नाही तर आपण सहजपणे हार पत्करतो. पिता आणि माताने आपल्यासाठी काय केले आहे हे न समजता आपण विचार करू की आज शनिवार आहे म्हणून मला चर्चला जावे लागेल आणि फक्त आपल्या तारणासाठी आणि पापांची क्षमा करण्यासाठी नाही पण आपल्या नेत्यांसाठी जात राहणार. ही दिशा अगदी चुकीची आहे. परमेश्वराच्या प्रेमाची खात्री बाळगून आपण स्वतःला विचारले पाहिजे, परमेश्वर आपले मार्गदर्शन कसे करत आहेत? या पृथ्वीवर येण्यासाठी त्यांनी स्वर्गातील कोणत्या प्रकारचे गौरव सोडले? त्यांनी आपल्या पापांसाठी कोणत्या प्रकारचे बलिदान सहन केले? रोमकरास पत्र अध्याय 8 मध्ये सांगितल्याप्रमाणे आपण या गोष्टींचा एक एक करून विचार केला पाहिजे. उंची, खोली किंवा दुसरी कोणती सृष्टी वस्तू ख्रिस्त येशू आपला प्रभू यांच्यामध्ये देवाची आपल्यावरील जी प्रीती आहे तिच्यापासून आपल्याला विभक्त करायला समर्थ होणार नाही. आपल्या मार्गावर कितीही परीक्षा किंवा छळ आला, जर आपण परमेश्वराच्या प्रेमाला लक्षात ठेवले तर त्यांनी आपल्याला आपल्या स्वर्गीय देशात पुन्हा मार्गदर्शन करण्याचे वचन दिले आहे. नवीन करारात त्या सर्व शिकवणीचा समावेश नाही का? नवीन करारामध्ये ख्रिस्ताचे शरीर आणि बलिदानाचे रक्त आहे जे परमेश्वराच्या प्रेमाला दर्शवते. कारण त्यांच्या संतानांना वाचवणारे प्रेम नवीन करारामध्ये अस्तित्वात आहे. म्हणून आपण शेवटपर्यंत त्यांच्या नियमांचे प्रामाणिकपणे पालन केले पाहिजे. या आपण नवीन करारामध्ये परमेश्वराच्या प्रेमाबद्दल कृतज्ञ अंतःकरण बाळगूया आणि रोमकरास पत्र अध्याय 8 मध्ये नोंद केल्याप्रमाणे याची जाणीव करून घेऊया. जगातील कोणतीही गोष्ट आपल्याला ख्रिस्ताच्या प्रेमापासून वेगळे करू शकत नाही. या पृथ्वीवर येण्यासाठी परमेश्वराचे आपल्यावर किती प्रेम असले पाहिजे? जुन्या कराराच्या काळात परमेश्वर आपल्यासाठी अनेक वेळा बलिदान का झाले? त्या असंख्य बलिदानामुळेच नवीन कराराची स्थापना झाली. सर्व लोकांनो, हे असेच अचानक कोठूनही निर्माण झाले नाही. हे फक्त एका दिवशी मार्गच्या वरच्या खोलीत या वचनासोबत निर्माण झाले नाही. ही भाकर माझे शरीर आहे आणि हा प्याला नवीन कराराचे माझे रक्त आहे. भौतिक दृष्टिकोनातून ते तसे वाटू शकते, पण आत्मिक जगात नवीन करार स्थापित करण्याच्या अटी शेवटी परमेश्वराच्या असंख्य बलिदानाद्वारे पूर्ण झाल्या. जेव्हा आपण जुन्या करारातील बलिदानांच्या नियमांचा आणि नवीन करारातील प्रेषितांच्या विश्वासाच्या सर्व कार्यांचा विचार करतो तेव्हा आपल्याला दिसून येते की विश्वास हा परमेश्वरावरील पूर्णपणे प्रेमातून निर्माण झाला आहे आणि या विश्वासाद्वारे ते स्वर्गाची आशा बाळगतात. म्हणून मला आशा आहे की आपल्या सभोवतालच्या कोणत्याही निंदेमुळे आपला विश्वास कमी होण्याऐवजी तो परमेश्वरावरील आपल्या प्रेमामुळे तो दररोज अधिक मजबूत होईल. परमेश्वरावरील आपले प्रेम कितीही मोठे असले तरी ते सशाच्या पिल्ल्याने त्याचे हात पसरण्या इतकेच रुंद असू शकते. परमेश्वरावरील आपले प्रेम कितीही उंच असले तरी ते सशाच्या पिल्ल्याच्या उंचीपेक्षा जास्त असू शकत नाही. तरीही
परमेश्वर आपल्याला त्यांचे अपार प्रेम देत आहेत, तरी सुद्धा त्यांनी त्याचा देखावा केला नाही. जर ते दररोज म्हणतील, मी तुझ्यावर इतके प्रेम केले आहे, तर आपण त्यांच्या प्रेमाच्या विशालतेने आणि प्रमाणाने भारावून जाऊ शकतो. परमेश्वराने एकही शब्द न बोलता आपल्यावर शांतपणे प्रेम केले आहे. आपण हे शोधत राहिले पाहिजे, स्वतःला विचारले पाहिजे, आपण पिता आणि मातासाठी काय करू शकतो, आपण त्यांना आनंद आणि गौरव कसे देऊ शकतो. आपण हे प्रश्न लक्षात ठेवले पाहिजे आणि त्या गौरवशाली स्थितीमध्ये परत जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे, ज्याचा आपण उपभोग घेतला पाहिजे. यापैकी सर्वात महत्वाचा पैलू म्हणजे पिता आणि माताचे प्रेम आहे. जेव्हा आपल्याला पिता आणि माताच्या प्रेमाची जाणीव होते, तेव्हा आपण देवदूतांच्या रूपात आपल्या मूळ सुंदर अवस्थेत रूपांतरित होऊ शकतो. मला आशा आहे की आपण विश्वासाने, प्रेमाने आणि आशेने जगाला वाचवण्यासाठी पुढाकार घेऊ आणि प्रथमच्या संतांपेक्षा 7 पटीने अधिक प्रबळ आशा बाळगू. मी आजच्या उपदेशाला समाप्त करू इच्छितो. तुमचे खूप खूप आभार.